तुम्ही मस्त आनंदात असणार. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ दे आणि मजेत जाऊ दे, हो की नाही. मी प्रिया आणि ही मिष्टू आपल्या मी प्रिया ही राजू ही मिष्टी आपल्या मिष्टी आणि मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. येस. तर आज काय होळी आणि रंगपंचमी. रंगपंचमी उद्या आहे. आज होळी आहे. तर मग शंभू महाराजांनी काय केलं होतं नीट सांग. काय केलं होतं? नारळ काढलं होतं. कशातनं काढलं होतं नारळ? होळीच्या आगेतनं काढलं होतं, हो की नाही. हो. तर मग मिष्टी आज सकाळपासून चाललंय. आज तीच होळी आहे ना. शंभू महाराजांनी नारळ काढलं होतं, आगेतनं नारळ काढलं होतं. म्हटलं हो आज तीच होळी आहे. तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. जर काही दुःख असतील, काही टेन्शन असेल तर ते सगळं दूर होऊन जाऊ देत या होळीच्या सणापासून मस्त. आणि तुमचे येणार आयुष्य मस्त आनंदात जाऊ देत, हो की नाही. तरी आमची मिष्टी बुरशी आज, हो की नाही. तर आता मिष्टी जाणार आहे आंघोळीला आणि माझे जे चालू होणार आहेत सकाळचे सगळे काम आहे. तर म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करूया, तुम्हाला मस्त होळीच्या शुभेच्छा देऊयात. तर चला कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ आपला बघत राहा. आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं, चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक करा. असं नाही, असं ये. आणि व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत. तर घरातल्या माझ्या सगळ्या भाज्या संपल्या होत्या आणि मी सकाळीच मग मार्केटला जाऊन भाज्या घेऊन आले. आणि तुम्हाला ज्या झिपलॉक बॅग दिसतात तर त्याच्यामध्ये मी भाज्या सगळ्या सॉर्ट करून ठेवत असते. मी भरपूर दिवस झालेत त्या बॅग घेतलेल्या, अजून सुद्धा छान टिकलेले आहेत. आणि मी भरपूर वेळा सगळ्या भाज्या धुतल्यानंतर त्या बॅगमध्ये पॅक करते. पण घाई असली की मग मी असंच ठेवून देत असते. तर माझं तेच काम चाललेलं आहे, सगळ्या भाज्या सॉर्ट करायचं. आज सुट्टीचा दिवस म्हटलं की अशी काही ना काही कामं असतातच. तर आता पोळ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. आणि मी इथे चवळी शिजायला टाकली होती. तर हे चवळी सुद्धा शिजलेली आहे. तर म्हटलं चला आज चवळीची भाजी बनवूया सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळी काहीतरी छान असा स्पेशल मेनू होईलच. कारण आज पूजा असल्यामुळे नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे पुरणपोळी आम्ही करणार नाही आहोत, कारण अजून 10-12 दिवसांनी आम्हाला पुरणपोळी करावंच लागणार आहे. म्हटलं ठीक आहे की मग नेहमी पुरणपोळी नको वाटते, तर मग तेव्हा पुरणपोळी करूया. आता काहीतरी दुसरा मेनू करूयात. आणि पुरणपोळी सहसा राजूला आणि मिष्टीला जास्त आवडत नाही. खाली जर एखादी खातात त्या आधी वगैरे, त्यामुळे म्हटलं की दुसरं काहीतरी मेनू करूया. तर मी आज करते चवळी. पोळ्या ऑलरेडी झालेल्या आहेत. चवळीच्या भाजीला फोडणी देते. तर हे बघा इथे चालली उद्याची तयारी, हो की नाही. मिष्टू, ए मिष्टू, काय मग उद्या मज्जा का? म्हणजे डाडूच तुला फुगवू लागतो. डाडूच्याच अंगावर का तेच बलून फुगवू लागतोय, पाणी भरू लागतोय. मी तुमच्या दोघांच्या अंगावर टाकणार. तुम्हाला दोघांना खूप ओल्ल करणार आहे बघा. तुम्ही दोघं झोपलेलेच असताल तेव्हाच मी तुम्हाला कलर बिलर लावून एकदम रंग बरसे भीगे चुनरी वाली बघू देखते. चलो तर चला मंडळींना उद्या आपण बघूया. आम्ही सगळ्यांनी ऐकलंय तुम्ही काय बोलले. आता उद्या बघू चॅलेंज आपण की कोण सकाळी उठून कुणाला कलर लावतो. ओके ओके. तर मंडळींना तुम्ही सुद्धा बघा उद्याच्या व्हिडिओ मध्ये की कोण कुणाला पहिले कलर लावतो ते. तू पण काय हेल्प करू लागली? काय
करते ना मम्मा हेल्प, काय करते? व्हिडिओ काढते ना. अरे वॉटर बलून. तर म्हणजे 9 वाजेच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी इथे चालू झालेली आहे. तर हे बघा, इथे मी इकडे खीर बनवायला ठेवलेली आहे आणि आता इथे मी भाजी करून घेणार आहे. तर भाजीची ही सगळ्याची तयारी झालेली आहे. तर आज मी बनवणार आहे पनीर दो प्याजा ही भाजी बनवणार आहे. तर त्याचीच तयारी चालली आहे. तर मी आधी काय करणार आहे, तर पनीर आणि हे जे अनियन आणि हे कॅप्सिकम आहे, तर हे मी शालो फ्राय करून घेणार आहे, थोडं असं फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर ते साईडला काढणार आहे. आणि याच्यामध्ये मी कांदा चॉप केलेला आहे. इथे काजूची आणि टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे. अद्रक लसूण आणि काजू आणि टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे, ते टाकणार आहे आणि काही मसाले टाकणार आहे. तर अशी मी पनीर दो प्याजाची भाजी बनवणार आहे. अशीच आम्ही एक नेटवर रेसिपी बघितली होती, तर म्हटलं चला तशी ट्राय करूयात, तर कशी होते बघूयात. तर ते आहे. आणि इकडे खीर रेडी होतीये. त्यानंतर पुऱ्या बनवणार आहे मी आज. मस्त लागतात पनीरच्या भाजीसोबत पुऱ्या सुद्धा, तर मग ते बनवणार आहे. तर इथे हे बघा, पीठ देखील भिजवून ठेवलंय मी. त्याच्यामध्ये थोडासा ओवा, साखर आणि मीठ चवीनुसार असं ऍड केलेलं आहे आणि पीठ देखील मळून ठेवलेलं आहे. तर अशी माझी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. फक्त आता फोडणी द्यायची आहे भाजीला. तर मी आता हे सगळं फ्राय करून घेते. तर हे पनीर इथे फ्राय झालेलं आहे. आणि मी साईडला काढून घेते आता. पनीर तो प्याजा भारी. हो हो, वाव. चल तू खेळ जा. तर त्यामध्ये मी जे हे चक्री वगैरे आहे, लवंग ते ऍड करते आणि त्यानंतर आता मी कांदा टाकून देणार आहे. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो चांगलं परतला. आता मी टाकते मसाले आणि त्यानंतर जी हे कसुरी मेथी आहे ती, आणि आता मसाले जरा परतू देणार आहे चवीनुसार मीठ. तर आता पाणी ऍड करणार आणि त्यानंतर हे पनीर वगैरे ऍड करणार आहे आणि भाजी 5 ते 10 मिनिटं अशी उकळू देणार आहे छान. त्यानंतर भाजी रेडी. masih dia juga berapa kabar? Hah? Iya. पूजा करते हैं. नारळ टाकलं का त्या? हो, ठीक आहे. काढायचं का त्याला नंतर? नंतर पण ते सगळं येऊ जाऊ दे. आम्ही अक्का टाकलाय ना, नंतर काढला चांगलं. हो, तसंच खायचं का? तर इथे आमच्या झालेल्या आहेत पुऱ्या देखील रेडी.
पूजा करून आली आणि आता आम्हाला जेवणासाठी या पुऱ्या गरम केलेल्या आहेत. कारण आधी फक्त नैवेद्यासाठी पुरी बनवली होती, म्हटलं गरम गरम बनवूयात. तर आता देवाला नैवेद्य दाखवणार. तर आपल्यामध्ये कुठलाही सण असला म्हटलं की आधी देवाला नैवेद्य दाखवतो आपण आणि नंतर आपण जेवण करतो. तर तसंच आहे. आता पुऱ्या रेडी झाल्या की देवाला नैवेद्य आणि त्यानंतर आम्ही बसणार आहोत जेवायला. आज खूप पटापट स्वयंपाक केला, म्हणजे खूप घाई झाली होती. ते होळी पेटवली होती आणि त्यानंतर मग माझी थोडीशी तयारी राहिली होती. पटपट पटपट आवरलं आणि पटपट खाली जाऊन पूजा वगैरे केली. तर चला मग आता आम्ही बसतो थोड्या वेळाने जेवायला. काय झाली मिष्टी? पनीर टिक्का सारखी इकडे पनीर टिक्का सारखी झाली आहे का? कशी आहे का? इकडे बघून सांग ना जरा, कशी आहे? जेवते का साऊ तू? सारखी झाली का? बस मग चल. हॉटेल सारखी झाली का? हे कशी झाली आहे? मग आधी का बरं नको म्हणली होती जेवायला? पाहिजे ना आता, बस चल. मला हो मग कशी झाली आहे? मस्त आली खरं. असं एकदम हॉटेल स्टाईल आमची पनीर दो ना, पनीर दो काजा आमची एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. मिस्टर आवडली का तुला? साऊ तुला आवडली भाजी? आवडली ना? छान आहे. तुम्हाला आवडली का खायला? मम्मा मी सगळं खाते असं व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आता असं आमचं जेवण चाललेलं आहे सगळ्यांचं मिळून मस्त. आणि चला नंतर काय म्हणजे ओट्यावर जो पसारा दिसतोय तो आवरायचा आणि निवांत आरामात झोपायचं. तर असं असणार आहे. तर चला, आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला तर काय करायचं? काय करायचं सांग? व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं सगळ्यांनी, शेअर आणि सबस्क्राईब. चला सगळ्यांना आणि सगळ्यांना हॅपी होली. येस, उद्या खेळूया कलर आपण सगळे. येस, चला बाय. येस, होळी होळी पूर्णाची पोळी. कसं बोलायचं? हम्म.